शेवटच्या ट्युटोरियलमध्ये आपण आधीच बॉक्समधील पार्टिकलवर आधारित प्रॉब्लेम्स पाहिल्या आहेत आणि आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी मोजली आहे आणि आपण बाउंड स्टेट एनर्जी प्रॉब्लेम्स देखील पाहिल्या आहेत। तर आता प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी वर आधारित समस्या आणि आणखी काही समस्या ज्या आपल्याला अधिक फ्लेवर देईल करायला सुरुवात करूया ट्युटोरियलच्या पहिल्या भागाचा। आणि येथे समस्या 3 बद्दल आहे। पी ए बीला एका विशिष्ट टाइमला ए आणि बी असलेल्या रेंजमधील पार्टिकल शोधण्याची प्रोबॅबिलिटी समजू। प्रॉब्लेम आहे की दाखवा की प्रोबॅबिलिटी डेन्सिटीचे डेरिव्हेटिव्ह्ज हे टाइम टी वरील एक करंट डेन्सिटी हे मायनस टाइम टी वर करंट डेन्सिटी 8b च्या बरोबर आहे, जेथे ही जे एक्स टी जे एक्स करंट डेन्सिटीची व्याख्या आहे ही प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी शिवाय दुसरे काहीही नाही। हा पहिला भाग आहे आणि दुसरा भाग आहे। पहिल्या भागात आपल्याला एक प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये आपण एका बॉक्समध्ये पार्टिकलची प्रोबॅबिलिटी शोधत आहोत। आपण रिअल असण्याची पोटेन्शियल घेऊ। दुसऱ्या भागात पोटेन्शियलची जागा कॉम्प्लेक्स पोटेन्शियल व्ही नॉट मायनस आय गॅमाने घेतली, जेथे व्ही नॉट आणि गॅमा हे रिअल क्वांटिटीज आहेत आणि ही पोटेन्शियल कॉम्प्लेक्स आहे। प्रोबॅबिलिटी कशी सुधारली जाईल आणि प्रोबॅबिलिटीचा दर काय असेल आणि कॅपिटलच्या टर्म्समध्ये ते काय असेल। चला प्रारंभ करूया। पहिल्या ट्युटोरियलचे तिसरे प्रॉब्लेम आपण प्रोबॅबिलिटी लिहितो। पहिल्या ट्युटोरियलचे तिसरे प्रॉब्लेम आपण ए हे एक्स पेक्षा कमी किंवा बरोबर बी पेक्षा कमी किंवा बरोबर दरम्यानच्या रेंजमध्ये पार्टिकल शोधण्याची प्रोबॅबिलिटी लिहितो। मी त्याला पी ए बी म्हणते। पी ए बी रेंज ए आणि बी मधील प्रोबॅबिलिटी दर्शवेल। ए बी साय स्टार द्वारे दिले जाईल। एक्स टी तर ही जनरल एक्सप्रेशन आहे आणि आपल्याला दोन लिमिट्स मधील शोध घ्यायचा असल्याने मी हे इंटिग्रल ए ते बी पर्यंत लिहितो। आता आपल्याला काही टी वर क्वांटिटी चे मूल्यांकन करावे लागेल। प्रोबॅबिलिटी आपण टाइमच्या संदर्भात प्रोबॅबिलिटीचे डेरिव्हेटिव्ह्ज घेता आणि टी हा एक्स पेक्षा इंडिपेंडंट असल्यामुळे मी इंटिग्रल साध्या गणिताच्या आत डेरिव्हेटिव्ह घेऊ शकते, म्हणून मी हे साय ते एक्स स्टार टी असे लिहू शकेन आणि मी शॉर्टहँड नोटेशन वापरेन। मी ब्रॅकेट्स टाकेन। हे असेल माझ्याकडे टी आणि सायच्या संदर्भात साय स्टार डेरिव्हेटिव्ह्ज दोन टर्म्स असतील आणि दुसरी टर्म म्हणजे सायच्या संदर्भात साय स्टार डेरिव्हेटिव्ह आणि हे संपूर्ण डी हे आपल्याकडे आहे। आता आपल्याला ते प्रश्नात दिलेल्या फॉर्ममध्ये पुन्हा लिहावे लागेल, जे म्हणजे आपल्याला हे प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी म्हणून लिहावे लागेल। आता पुढचे पाऊल असेल की आपण टाइम डिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन लिहू। टाइम डिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन दिले आहे, तर मी येथे शॉर्ट फॉर्म वापरत आहे। टाइम डिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन काय असेल? डी साय फाय आर एच ओ साय बाय आर एच ओ टी हा एनर्जी ऑपरेटर आहे जो आय एच क्रॉससह येईल, जो उजवीकडे घेतला जाईल। तर हे आय एच क्रॉस आहे, हे या बाजूला येईल। आपल्याकडे मायनस चिन्ह आहे, हे काही नाही तर
एक्स क्रॉस स्क्वेअर 2m आहे. नंतर माझ्याकडे एक मोमेंटम ऑपरेटर बी स्क्वेअर आहे. एस लिहिले जाते एक्सच्या एक्स सायचा प्लस व्ही. हे माझे टाइमवर डिपेंडंट असलेले श्रोडिंगर इक्वेशन आहे. मी येथे काय करते आहे, मी फक्त सुरुवात करते. म्हणजे मी कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेते. मी स्टार घेईन, हा मायनस प्लस होईल म्हणून मला एच क्रॉस स्क्वेअर आहे. माफ करा, आय एच क्रॉस मायनस एच क्रॉस स्क्वेअर 2m वर एसवर साय द्वारे डेल एक्स स्क्वेअर. आता हे वेव्ह फंक्शन होते साय स्टार होईल. आणि येथे या समस्येमध्ये काही प्रमाणात पोटेन्शियल रिअल आहे. म्हणून एक्सचा व्ही एक्सच्या व्हीच्या इक्वल एक्स सुरू होईल म्हणून एक्सचा व्ही राहील आणि आपल्याकडे एक्सचा साय स्टार आहे. आता आपल्याला हे करंट डेन्सिटीच्या रूपात लिहायचे आहे. म्हणजे वर्तमान घनतेची एक्सप्रेशन काय होती ती एक्सच्या साय या स्वरूपाची होती. एक्सचे रो साय स्टार बारोटी प्लस सायचा स्टार एक्स रो सायचा एक्स रो टी. तुम्हाला याचे मूल्यमापन करावे लागेल. तर तुम्ही विचार करा, हा भाग जेव्हा तुम्ही ही इक्वेशन्स वापरता, तुम्ही पहिले इक्वेशन मल्टिप्लाय साय स्टारद्वारे आणि सायद्वारे दुसरे इक्वेशन, तुम्हाला जे मिळते ते आहे पोटेन्शियलसाठी साय आणि साय प्रारंभ टर्म रद्द होईल. जे मला मिळते आहे, मी हे असे सोपे करू शकतो. आयएच क्रॉस 2m नंतर माझ्याकडे डी स्क्वेअर साय बाय डी एक्स स्क्वेअर आहे. पहिली टर्म सुरुवातीची असेल आणि माझ्याकडे ए साय ऑफ एक्स मायनस डी स्क्वेअर साय पहिली टर्म सुरुवातीची असेल आणि माझ्याकडे ए साय ऑफ एक्स मायनस डी स्क्वेअर साय बाय डी एक्स स्क्वेअर साय स्टार ऑफ एक्स. ठीक आहे, आता माझ्याकडे हेच आहे. मला काय करायचे आहे म्हणजे मला पार्ट्स अनुसार इंटिग्रेशन करावे लागेल आणि नंतर पार्ट्सद्वारे इंटिग्रेशन केल्यावर मला जे प्राप्त होते ते फक्त एक साधे स्वरूप आहे. मला आपल्या एक्सप्रेशनकडे परत येऊ द्या. जे डी पी द्वारे डी टी हे एक्सप्रेशन आहे. मी या परिमाणांना बदलले आहे आणि मी मल्टिप्लाय केला आहे. पहिले इक्वेशन साय स्टारने आणि दुसरा इक्वेशन सायने आणि मी फक्त ते दोन इक्वेशन्स एड केले आहेत. हे मला फक्त ही एक्सप्रेशन देईल. एक इंटिग्रल डी एक्स आहे. तर जेव्हा आपण पार्ट्स नुसार इंटिग्रेशन करता, आपण जे प्राप्त करता ते डी स्क्वेअर डी साय स्टार बाय डी एक्स. जेव्हा मी पार्ट्सद्वारे इंटिग्रेशन करते तेव्हा मला डी साय साय ऑफ एक्स मायनस मिळेल. मी येथे साय स्टार ऑफ एक्स लिहीन. मी सर्वत्र पॅरेंटनेस लिहित नाही. आपण ते सर्वत्र लिहा किंवा आपण फक्त शॉर्टहँड नोटेशन एक्स वापरू शकता. हा फॉर्म आहे जो आपण सादर करता तेव्हा किंवा त्याऐवजी पार्ट्सद्वारे इंटिग्रेशन करण्यापूर्वी आपल्याकडे हा फॉर्म असतो आणि मग तुम्ही काय करता, तुम्ही हे असे पुन्हा लिहू शकता. तुम्हाला इंटिग्रेशन मर्यादा घालावी लागेल. पहिला भाग एक्स हा बीच्या इक्वल आहे. आम्ही प्राप्त त्यामुळे आधीच मायनस चिन्ह आहे. पहिला भाग जेव्हा एक्स इक्वल बी असेल तेव्हा तुम्हाला जे एक्स बी मिळेल वजा खालची लिमिट म्हणजे आय मध्ये मायनस आणि मायनस प्लस असेल तर ते एक्स ए असेल. शेवटी मला इथे जे मिळते ते आहे
शेवट माझ्याकडे dTAB/dt आहे. मायनस यासाठी येथे या पायऱ्यांची आवश्यकता आहे. भागांनुसार इंटिग्रेशन म्हणून तुम्ही येथे केले आहे. भागांद्वारे इंटिग्रेशन लक्षात ठेवा. ठीक आहे, एकदा तुम्ही भागानुसार इंटिग्रेशन केल्यावर ही एक्सप्रेशन प्राप्त होईल आणि नंतर तुम्ही लिमिट घाला आणि समस्येचा एक भाग प्राप्त करा. मग आपण पुढील भागात काय करू? ब भागात आपल्याकडे पोटेन्शियल आहे जी रिअल नाही, ती इमॅजिनरी आहे. संपूर्ण एक्सरसाइज आपण 1-2 पासून पुन्हा कराल. आपण आता काय केले ठीक आहे, आणि मग आपण काय करू? आपल्याकडे इमॅजिनरी भागातून एडिशनल टर्म किंवा एडिशनल योगदान असेल. इमॅजिनरी भाग म्हणून मला जे दिले आहे ते लिहू द्या. ते दिले आहे की p वर p ऑफ e. आता a आणि b च्या जागी -इन्फिनिटी आणि +इन्फिनिटी आहे. t ची अंतिम एक्सप्रेशनशी समतुल्य आहे. p ऑफ t च्या टर्म्समध्ये आपण जे प्राप्त करतो ते काही स्वरूपाचे असेल ज्यामध्ये आपल्याला या एक्सप्रेशनशी तुलना करावी लागेल. आता प्रोबॅबिलिटी. हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटीने दिली जाते जी आम्ही मागील उदाहरणामध्ये मोजली होती. मला पुन्हा शॉर्ट हँड नोटेशन लिहू दे. टी बरोबर 2a ते b. तर माझ्याकडे साय स्टार साय होता, म्हणजे मी साय स्टार व्ही साठी तीच एक्सप्रेशन लिहीन. मी इथे फक्त साय स्टार साय पुन्हा लिहीन आणि माझ्याकडे dx आहे आणि मग मी डेरिव्हेटिव्ह घेतो, त्यामुळे माझ्याकडे एक टर्म असेल प्लस दुसरी टर्म असेल. त्याच प्रकारे मी पुन्हा त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करीन आणि टाइम डिपेंडंट असलेल्या वेव्ह फंक्शनचा वापर करून टाइम डिपेंडंट असलेल्या वेव्ह फंक्शनला सबस्टिट्यूट देईन. मी या टर्म्ससाठी सबस्टिट्यूट करीन आणि मला काय मिळेल? मला पुन्हा तेच एक्सप्रेशन मिळेल. एक्सप्रेशनचा पहिला भाग सारखाच राहील कारण आपल्याकडे वेव्ह फंक्शनचा उर्वरित भाग समान आहे, फक्त एक्सप्रेशन इक्वल आहे. आपल्याकडे पोटेन्शियल मधून येणारे एडिशनल टर्म किंवा एडिशनल योगदान आहे. आता येथे पोटेन्शियल लक्षात ठेवा. व्ही हे काही नाही पण व्ही नॉट -i गॅमा म्हणून एडिशनल योगदान i गॅमा कडून येईल. हे v0 आणि गॅमा रिअल आहेत. माझ्याकडे एडिशनल टर्म आहे. ते अतिरिक्त टर्म काय आहे? ही स्टेप असेल. आपल्याला त्या दरम्यान काम करावे लागेल. साय स्टार dx आणि a ते b च्या लिमिट्स दरम्यान मी हे देखील दुरुस्त करतो. a ते b. येथे आपण काय करू? आपण समान परिणाम प्राप्त केले आहे. प्लस पोटेन्शियल मधून येणारे अतिरिक्त योगदान. हे आपण सहज करू शकता. कॉम्प्लेक्स पार्टमुळे 2 योगदान असतील म्हणून 2 गॅमा एच नॉट एच क्रॉस ठेवा. आता आपण काय करू? आपण a आणि b ला -इन्फिनिटी आणि इन्फिनिटी ने बदलू. तर जेव्हा आपण हे इन्फिनिटी आणि -इन्फिनिटी ने बदलू तेव्हा मला काय मिळेल? मायनस आणि प्लस इन्फिनिटीवर dp/dt असेल. जसे की आपल्याला माहिती आहे की -इन्फिनिटी आणि +इन्फिनिटी आहे. करंट डेन्सिटी असेल कारण x वरील वेव्ह फंक्शन =0 आहे. आपल्याकडे गॅमा टू गॅमा एच क्रॉस एक p साय स्टार साय dx आहे. मी dx सुरू करतो, काही फरक पडत नाही.
आता हे केल्यानंतर आपण हे सहज लिहू शकता कारण ही प्रोबॅबिलिटी आहे आणि आपल्याकडे इंटिग्रल आहे म्हणून आपण फक्त संपूर्ण इंटिग्रेट करू शकता आणि x क्रॉस टाइम्स t मिळवू शकता. हे खूप सोपे आहे आणि ते दर्शविले जाऊ शकते कारण हे आपल्याला माहित आहे हे टीच्या पी शिवाय काही नाही. आपल्याकडे -2 गॅमा h क्रॉस t असण्याची प्रोबॅबिलिटी आहे. तर आपल्याला जे मिळते ते म्हणजे ही एक्सप्रेशन. आता आपण याला जे दिले आहे त्याने तुलना करू शकता. आपल्याला दिले आहे की e⁻⁻t/t आहे. आता टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन t टाइम्स प्रोबॅबिलिटी काही t असेल. याद्वारे -इन्फिनिटी ते +इन्फिनिटीसाठी दिले जाते. तुम्ही गॅमामधील संबंध प्रत्यक्षात लिहू शकता. गॅमा काय असेल ते फक्त टाऊच्या टर्म्स असेल. जर तुम्हाला लिहायचे असेल तर आम्ही काय करू शकतो? 2 ताऊ किंवा ताऊ म्हणजे 2 उंटावर h क्रॉसशिवाय दुसरे काहीही नाही. हे आपल्याला मिळते. मग आपण पुढील समस्येकडे जाऊ जे असे म्हणतात. पुढील समस्येत असे म्हटले आहे की तुमच्याकडे एक पार्टिकल आहे जे सिलेंडरच्या पृष्ठभागावर फिरत आहे. L लेंथच्या सिलेंडरच्या पृष्ठभागावर पार्टिकल फिरत आहे. तर Z दिशेच्या बाजूने Z आणि L आणि R ही सिलेंडरची त्रिज्या आहे. पोटेन्शियल एनर्जीद्वारे दिली जाते. त्यामुळे 0 आणि L मधील प्रदेशासाठी आहे. पोटेन्शियल 0 आहे. आणि बाउंड्रीवर T. बाउंड्रीवर V आहे. V ची इन्फिनिटी आहे. त्यामुळे तुम्ही याची कल्पना करू शकता किंवा याला इन्फायनाईट क्षमतेसह पोटेन्शियल वेलतील एक पार्टिकल मानू शकता जसे की तुम्ही एक डायमेन्शनल पोटेन्शियल वेलची समस्या पाहिली आहे. एनर्जी मूल्य आणि एनर्जी निर्धारित करणे खूप सोपे आहे. आयगन मूल्ये आणि आयगन फंक्शन युक्ती तुम्ही सुरू कराल तशीच असेल. ठीक आहे म्हणून येथे सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स वापरणे खूप सोयीचे असेल म्हणून मी ते वापरेन जे तुम्ही वापरू शकता. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स देखील L लेथच्या सिलेंडरच्या पृष्ठभागावर फिरणाऱ्या पार्टिकलसाठी आहे आणि त्रिज्या R. आपल्याला हे पोटेन्शियल दिली आहे तसेच प्रॉब्लेम जिथे V हे फाय झेडचे V आहे. 0 साठी 0 आहे. कमी डेन्सिटी L पेक्षा कमी Z पेक्षा कमी. पोटेन्शियल वेलच्या आत पोटेन्शियल 0 आहे आणि ते इन्फिनिटी आहे. इतरत्र V 0 आहे. V इन्फिनिटी आहे तर या पॉइंटवर V इन्फिनिटी आहे. आणि ही त्रिज्या आहे. ही सिलेंडरची लेथ आहे. आता आपण प्रारंभ करूया. आपण टाइम डिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन लिहिण्यासाठी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स वापरतो. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स वापरून आपण हे सोडवू शकता. मी सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स या फॉर्ममध्ये आपण सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्सच्या टर्म्समध्ये टाइम डिपेंडंट असलेले श्रोडिंगर इक्वेशन लिहू शकतो. डेल्टा स्क्वेअर झेडच्या लेट बाय -1 आहे. झेडचे तर हे कॅपिटल झेड आहे. हे लहान झेड आहे. झेड स्क्वेअर बरोबर 2m/h क्रॉस t स्क्वेअर. ठीक आहे. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. आता आपण पोटेन्शियल मधील पार्टिकल बद्दल बोलत आहोत तर V फाय आहे. Z 0 आहे. आपल्याकडे पोटेन्शियल टर्म नाही. ही आपण काही a स्क्वेअर
म्हणून लिहू शकता. हे व्हेरिएबल्सचे इक्वेशन आहे. मी याला कॅपिटल फाय म्हणते. गोंधळ टाळा. आर स्क्वेअर कॅपिटल फाय. मला येथे परत येऊ द्या. इथे हे काहीच नव्हते. हे स्क्वेअर बरोबर आहे. ठीक आहे, मी हा भाग पटकन पुन्हा लिहित आहे. डेल स्क्वेअर कॅपिटल फायचे फाय ऑन फाय स्क्वेअर. हे चौरस सारखे आहे. आता तुम्ही सहज गणना करू शकता. फायचा फाय हे अगदी सोपे आहे असे लिहिले जाऊ शकते. साय आहे ई रेज टू आय एफ आय. आणि तुमच्याकडे आरचा एक फॅक्टर आहे जो येथून येत आहे. तुमच्याकडे आर देखील असेल. मी ते येथे लिहिते. तर हा सोल्युशन असेल. तुमच्याकडे आर स्क्वेअर आय मध्ये फाय आहे. पुढील पायरी असेल लागू करण्यासाठी सातत्य किंवा बाउंड्री कंडिशन. बाउंड्रीवर फायच्या इक्वल आहे हे आपल्याला बाउंड्रीवर माहित आहे. म्हणजे 2 पाय रोटेशन नंतर पाय हे कॅपिटल फायच्या इक्वल असेल, जे आम्हाला ए आणि आर मधील संबंध देईल. असेल काही एल टाइम्स आर. हे पुन्हा तुम्ही इथे सबस्टिट्यूट करू शकता आणि आपल्याला हे एक्सप्रेशन मिळेल जिथे L1 ते N पर्यंत कोणतेही व्हॅल्यू घेऊ शकतो. हा L आणि R मधील संबंध आहे. पुढील स्टेपमध्ये सिलेंडरच्या लेथसह बी भाग असलेल्या दुसऱ्या भागाची गणना करणे समाविष्ट आहे. वन डायमेन्शनल बॉक्समधील पार्टिकल. मी फक्त 2/L ने सोल्युशन लिहू शकतो. आता झेड हा कंपोनंट आहे. सिलेंडरची लेथ आहे. एका वन डायमेन्शनल बॉक्समधील एका पार्टिकल प्रमाणे आहे. याला एन पाय बी और झेड बाय द्वारे लिहिता येईल. रुंदी एल आहे. येथे मी वापरला आहे एल. बॉक्समधील पार्टिकल दर्शविण्याचा हा स्टँडर्ड मार्ग आहे. वन डायमेन्शनल बॉक्समधील पार्टिकलसाठी वेव्ह फंक्शनचे सोल्युशन आहे. येथून असा अंदाज लावला जाऊ शकतो की बी हे पाय बाय एल असून दुसरे काहीही नाही. वेव्ह फंक्शन 2L साइन बी ऑफ झेड बी इंटू झेडच्या स्क्वेअर रूटने दिले जाते. आहे अंतिम एक्सप्रेशन आहे. किंवा एनर्जी आयगन व्हॅल्यू एक्स क्रॉस स्क्वेअर बाय 2m टाइम्स आहे. आपल्याकडे ए आहे जे काही नाही परंतु मी हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणून लिहीन. जे आपण पाहिले ते ई असून दुसरे काहीच नाही. किंवा एच क्रॉस स्क्वेअर बाय 2m जे एन स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर पी स्क्वेअर एल स्क्वेअर कॅपिटल फाय असून दुसरे काहीच नाही. हे कॅपिटल एल आहे आणि हे लहान एल आहे. हे एनर्जी आयगन व्हॅल्यू आहे आणि आपण 5व्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेले वेव्ह फंक्शन आहे. आपण काय करतो? काही पावले मी येथे स्पष्ट करेन. 5वी समस्या यावर आधारित आहे. एक डायमेन्शनमध्ये आकर्षक पोटेन्शियल. त्यामुळे प्रश्न आहे की दाखवा की एका डायमेन्शनल बॉक्समध्ये प्रत्येक आकर्षक पोटेन्शियल निगेटिव्ह ऊर्जेसह किमान एक बाउंड अवस्था आहे. आणि तुम्ही ट्रायल वेव्ह फंक्शन्स वापरून हे सिद्ध करू शकता.
पाचवा प्रश्न. तुम्ही सुरुवात करू शकता. आता असे घेत आहे x चा v. सर्व x साठी शून्यापेक्षा कमी किंवा समानपेक्षा कमी आहे. आणि x चा v काही x साठी 0 आहे. आकर्षक पोटेन्शियल म्हणजे भागानुसार कंटिन्यूअस वेव्ह फंक्शन. x ते भागानुसार कंटिन्यूअस फंक्शन v जसे की x चा v पेक्षा कमी आहे किंवा सर्व x साठी 0 समान आणि ते x च्या काही व्हॅल्यूपेक्षा कमी आहे. x चा v आपल्याला माहित आहे की x समान इक्वल प्लस मायनस इन्फिनिटी नाहीशी होते. ते प्लस मायनस इन्फिनिटीसाठी जाईल. आता हॅमिल्टनियन ऑपरेटर लिहूया. a चा हा 2md² वर मायनस h क्रॉस स्क्वेअर आहे. d² द्वारे आता आपण आकर्षक पोटेन्शियलबद्दल बोलत आहोत म्हणून मी येथे सांगतो. x च्या xv चा मोड. v निगेटिव्ह आहे म्हणून मी एक मोड चिन्ह ठेवले आहे. जर मला ट्रायल वेव्ह फंक्शन वापरायचे असेल तर पाय वरील अल्फा 1 वर 4 म्हणजे चौथे रूट. मायनस अल्फा स्क्वेअर 2 ने वाढवा. जर मी हे या ट्रायल वेव्ह फंक्शनवर ऑपरेट केले तर मला काय मिळणार आहे? चला हे त्वरित कार्य करूया. आम्ही येथे काय करू? या ऑपरेटरवर एच. जेव्हा आपण या वेव्ह फंक्शनवर हॅमिल्टनियन ऑपरेटर ऑपरेट करता आपण पाहू शकता की या वेव्ह फंक्शनमध्ये हा एक्सपोनंट आहे आणि जेव्हा आपण हे हॅमिल्टनियन ऑपरेट कराल तेव्हा आपल्याकडे असेल एक्सपोनंट दोनदा डिफरन्शिएट करणे म्हणजे आपल्याला काय मिळते? आपण प्रयत्न करण्यासाठी मी मधल्या स्टेप्स वगळेन. 1 मायनस अल्फा एक्स स्क्वेअर मायनस v ऑफ x. मी x च्या सायच्या टर्म्समध्ये पुन्हा लिहेन. आपल्याला असा युक्तिवाद करावा लागेल की साय हे 0 पेक्षा कमी आहे. आपल्याला काय हवे आहे? अल्फावरील कंडिशन अशी की बाउंड स्टेट. तर जेव्हा मी एक्सपेक्टेशन व्हॅल्यूची गणना करते तेव्हा मला एक बाउंड स्टेट एनर्जी मिळते जी निगेटिव्ह एनर्जी असते म्हणून जर ई हे 0 पेक्षा कमी असते अल्फावर अशी कंडिशन काय असेल की मला निगेटिव्ह बाउंड स्टेट निगेटिव्ह एनर्जी किंवा किमान एक बाउंड स्टेट मिळेल. मी काय करेन? मला प्रत्यक्षात पुन्हा गणना करावी लागेल. आपण v फंक्शन लागू करता आपण दुसरे टोक लागू करा. जेव्हा आपण यावर वेव्ह फंक्शन अप्लाय करता आपल्याला मिळेल. मला आपल्यासाठी आणखी एक स्टेप लिहू दे जेणेकरून आपल्याला पुढे कसे जायचे हे कळेल. तर मायनस इन्फिनिटीपासून इन्फिनिटीपर्यंत मग हा संपूर्ण ब्लॉक माझ्याकडे आहे किंवा ही संपूर्ण एक्सप्रेशन आणि माझ्याकडे साय स्टार साय आहे. साय स्टार साय एक भाग मी आधीच लिहिला आहे. तुम्हाला e⁻². मला याला म्हणू द्या. काही x. हे काही x आहे. आणि मग माझ्याकडे e⁻⁻² आहे. ही संपूर्ण गोष्ट इथे येईल. आणि मग तुम्हाला इंटिग्रेशन करावे लागेल आणि एकदा तुम्ही इंटिग्रेशन केले तुम्हाला जे मिळते ते ही एक्सप्रेशन आहे. दोन m वर आम्ही तिथून अल्फा अपॉन पाय उचलला आहे.
तुम्हाला या इंटिग्रल पहिल्या भागात काही भाग करावे लागतील. मी दुसरा भाग हा अंतिम सोल्युशन लिहिला आहे. येथे पोटेन्शियल भागाशिवाय काहीही नाही. तुमच्याकडे एक्सपोनेन्शियल आहे मायनस अल्फा स्क्वेअर dx मायनस इन्फिनिटी ते इन्फिनिटी. ते आपण येथून पाहू शकतो. हा सशर्त अल्फा आहे. येथून आपण पाहू शकतो की ते असणे शक्य आहे. किमान एक बाउंड स्टेट आहे जेव्हा अल्फा किंवा त्याऐवजी अल्फाचे स्क्वेअर रूट वर 4m पेक्षा कमी आहे. अल्फाचे स्क्वेअर रूट एच क्रॉस स्क्वेअरवर 4m पेक्षा कमी आहे. पाय डी स्क्वेअर रूट टाइम्स या इंटिग्रल अल्फावर कंडिशन आहे. हा अल्फा या व्हॅल्यूपेक्षा कमी असावा. हे सुनिश्चित करेल की आमच्याकडे किमान आहे एक बाउंड स्टेट. हे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी व्हॅल्यू देते. पहिल्या ट्युटोरियलच्या या 5 समस्या होत्या. या रीतीने इतर ट्युटोरियल्सवर चर्चा करणार आहोत जे पाइपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक 4 लेक्चर्सनंतर आपण त्या लेक्चर्सवर आधारित ट्युटोरियल घेऊ. पुढच्या ट्युटोरियलमध्ये भेटू.